देशभरामध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचा एक नवा व्हेरियंट JN1 ची बाधा झालेले अनेक रुग्ण आढळत आहेत। गोव्यामध्ये JN1 चे 19 रुग्ण आढळल्याने खळबळ माजलेली आहे, तर केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील या उपप्रकाराचा एक रुग्ण सापडला आहे, त्यामुळे सरकारने सगळ्या रुग्णालयांना सज्जतेचे आदेश दिलेले आहेत। देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना आणि नवीन JN1 चे संक्रमण झालेले रुग्ण वाढू लागलेले असल्याने केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विशाल, सिंधुदुर्गात देखील या व्हेरियंटचा एक रुग्ण आढळल्याने आता खळबळ माजलेली आहे। काय नेमक्या उपाययोजना आता स्थानिक पातळीवर केल्या जात आहेत? विशाल, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य अगदी बरोबर आहे। सिंधुदुर्गमध्ये JN1 व्हेरियंटचा जो रुग्ण आहे तो पॉझिटिव्ह आढळलेला आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर हा जो रुग्ण आहे हा गोव्यामध्ये आपल्या कामासाठी होता, काम करत होता आणि तिथे तो रुग्ण आढळून आलेला आहे। त्याच्यामध्ये हे जे व्हेरियंट आहेत, ज्या पद्धतीचं कोरोनाचं जे लक्षणं आहेत ती आढळून आलेली आहेत। आपण जर काल डीनशी या संदर्भात बातचीत देखील केली, मात्र त्यांनी कमालीची गुप्तता ठेवलेली आहे। याबद्दल कोणतीही माहिती अद्याप प्रशासनाने जाहीर केलेली नसली तरी सिंधुदुर्गमधील रहिवासी जो असणारा हा युवक आहे याला या आजाराची लागण झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत, त्या पद्धतीत त्याचा लोकेशन ट्रेस करणे, त्याच्या हिस्ट्री चेक करणे, तसंच त्याच्या कुठे संपर्कात कोण आलाय याची संपूर्ण माहिती घेण्याचं काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे। अजिंक्य, विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। तरुणांना रोजगाराची उपलब्धता करून देण्यासाठी मौजे वडगाव गुप्ता इथल्या जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी दिलेली आहे। वडगाव गुप्ता इथं जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केलेला होता। नगरमधील महाराष्ट्र सरकारची वडगाव गुप्ता इथली 600 एकर म्हणजे सुमारे 225 हेक्टर आर जमीन फेज 2 साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्याचं सुजय विखे पाटलांनी सांगितलं। विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच MIDC अशी आहे ज्या MIDC साठी शेतकरी तसंच खासगी जमीन मालकांची जमीन संपादित केली गेलेली आहे। जवळपास माझ्या मते एक किमान 5 ते 6 हजार युवकांना रोजगार निर्मिती होईल। कमीत कमी इंडस्ट्री किती मोठी येते काय येते हे आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे। ज्या पद्धतीने सुपा MIDC मध्ये कंपनीज ज्या पळून गेल्या किंवा जे सोडून गेल्या, या सगळ्या लोकांना आम्ही परत नगर जिल्ह्यामध्ये आणायचा प्रयत्न करणार आहोत, कारण की कंपनीज जा गेल्याने आमच्या युवकांचं जे नुकसान होतं ते आम्ही होऊ देऊ शकत नाही, या भावनेतून आम्ही काम करणार आहोत।